शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्म घेतलेला, आई जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेला आणि स्वराज्याचे उदासी स्वप्न बाळगलेला योद्धा. माझ्यासाठी राज्य म्हणजे सत्ता नव्हती, तर प्रजेचे रक्षण, न्याय आणि स्वाभिमान होता. माझ्या राजवटीत प्रत्येक स्त्रीचा सन्मान होता, धर्माचा आदर होता आणि प्रत्येक सामान्य माणसाला न्याय मिळत होता. आज तलवारी नाही, किल्ले नाही, पण तुमच्या समोर एक वेगळेच आव्हान आहे. तणाव, अभ्यासाची भीती आणि चुकीच्या मार्गाकडे नेणारे आकर्षण. माझ्या आयुष्यातही संकटे होती, पराभव होते, विश्वासघात झाले, पण मी माझ्या धैर्याशी तडजोड केली नाही, कारण मला ठाऊक होते की संकटातूनच खरा नेता घडतो. आज तुम्ही विद्यार्थी आहात, पण उद्या देशाचे आधारस्तंभ आहात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शिस्तीला आपली शक्ती बनवा, वेळेचा सन्मान करा आणि लक्षात ठेवा, मी तलवारीने नाही तर बुद्धी, धैर्य आणि नीतीने राज्य उभारले. आज तुमची तलवार म्हणजे तुमचं शिक्षण, तुमचं चारित्र्य आणि तुमची मेहनत. उभं राहा, मन उंच ठेवा आणि ठामपणे सांगा, मी कधीही अन्याय सहन करणार नाही आणि कधीही हार मानणार नाही.